गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यात पूर परिस्थिती कायम। भामरागड तालुक्याचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला। हतनूर धरणाचे 2 दरवाजे उघडले। 26,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। तापी नदी पात्रात विसर्ग। चाळीसगावमधील गिरणा धरणाच्या विसर्गानं बंधारे ओव्हरफ्लो। गिरणा नदी दुथडी भरून वाहत असल्यामुळे नदीकाठच्या शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला। मात्र तालुक्यातील अनेक धरणं, नदी नाले अजूनही कोरडेच। वाशिमच्या 77 प्रकल्पांमध्ये केवळ 38.25% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक। पावसानं दडी मारल्यानं वाशिम जिल्ह्यात चिंताजनक परिस्थिती। दमदार पावसाची प्रतीक्षा। पुण्यात पावसाची जोरदार बॅटिंग। पावसामुळे कात्रज चौकात मोठ्या प्रमाणात रस्त्यावरच पाणी साचलं। पुण्यात गेले 15 दिवस पावसानं दिली होती उघडीप। भंडारा जिल्ह्यात पावसाचं जोरदार पुनरागमन। सलग 4थ्या दिवशी मुसळधार पावसाची हजेरी। पावसामुळे भात उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा। साताऱ्याच्या माण तालुक्यातील बनगरवाडीसह इतर गावांमध्ये भीषण पाणी टंचाई। बाजरी, तूर, मका पीक करपल्यानं जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर। टेंभू योजनेतून पाणी न सोडल्यास भीषण परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता। जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यात पावसाची दडी। केळी उत्पादक शेतकरी अडचणीत। गेल्या 20 ते 25 दिवसांपासून पावसानं उघडीप दिल्यानं केळीच्या बागा करपू लागल्या। केळी बागायतदारांना फटका। उत्पादनात मोठी घट होण्याची भीती। धुळे जिल्ह्यात गेल्या 25 दिवसांपासून पावसानं दडी मारल्यानं शेतकरी चिंतेत। पावसाअभावी कापसाच्या पिकाची पानं कोमेजू लागली। त्यामुळे कापसाच्या उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त। पावसानं दडी मारल्यानं वाशिमच्या मानोऱ्यात सोयाबीन पीक संकटात। पावसाअभावी सोयाबीन पिकांनी माना टाकल्या। शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षाच। धान पिकाला बोनस देण्याच्या मागणीसाठी गोंदियामधील शेतकरी आक्रमक। तिरोडामधून निघालेला ट्रॅक्टर मोर्चा गोंदियाच्या वेशीवर धडकला। सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी। सोलापूरच्या गुलसडीत बैलगाडा शर्यत संपन्न। लखन आणि चिक्या ठरले पहिल्या पारितोषिकाचे मानकरी। स्पर्धेत 378 बैलगाड्यांचा सहभाग। बीडच्या केज तालुक्यातील सावळेश्वर ते जवळबंद रस्ता हातानं उखटल्याचा व्हिडिओ व्हायरल। कंत्राटदाराच्या निकृष्ट कामाची गावकऱ्यांकडून पोलखोल। काही महिन्यांपूर्वी 3.5 कोटी रुपये खर्चून या रस्त्याची केली होती दुरुस्ती। ठाण्याच्या शहापूर तालुक्यातील नडगावमध्ये रस्ता खड्डेमुक्त व्हावा यासाठी अनोखं आंदोलन। मंगळागौर सादर करत प्रशासनाला जागा करण्याचा प्रयत्न। प्रशासनानं तातडीनं खड्डे बुजवावे अशी मागणी। चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहरात खड्ड्यांविरोधात काँग्रेस वंचित बहुजन आघाडीचं अनोखं आंदोलन। खड्ड्यांभोवती फेर धरत भजन गात आंदोलन। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर माणगावच्या काळ नदी पुलाजवळ अगदी मधोमध 2 ते 2.5 फुटांचे धोकादायक खड्डे। गणेशोत्सवाआधी प्रशासनानं खड्डे तातडीनं बुजवावे नागरिकांची मागणी। रत्नागिरीच्या मिर्या नागपूर महामार्गावर मोकाट गुरांचा त्रास। साळवी स्टॉप, जेके फाईल आणि टीआरपी परिसरात वाहतुकीला अडथळा। गोंदियातील आनंदीबाई जोशी पुरस्कारानं गौरवलेल्या बनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह। आरोग्य केंद्र स्थलांतरित करण्याच्या निर्णयाला नागरिकांचा विरोध। आरोग्य केंद्राच्या जागी शॉपिंग कॉम्प्लेक्स बनवण्याचा डाव असल्याचा आरोप। आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांची दुरवस्था। कोल्हापूरमधील प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील इमारतींची पडझड। जीव मुठीत धरून काम करण्याची कर्मचाऱ्यांवर वेळ। आरोग्य केंद्रामधील कचरा उघड्यावर पेटवल्याचा धक्कादायक प्रकार। पुण्याच्या भोरमधील वेळवंड हिरडस खोऱ्यातील अनेक बस थांब्यांची दुरवस्था। सततच्या पावसामुळे बस स्थानकावर शेवाळ जमलं तर प्रवाशांना बसण्यासाठी असलेले बाक सुद्धा तुटलेल्या अवस्थेत। वाशिममधील राष्ट्रीय महामार्ग उपविभागीय अधिकारी कार्यालयाची अत्यंत दयनीय अवस्था। कार्यालयाच्या भिंतीलाच पडलं मोठं भगदाड। पनवेलच्या उल्वेमधील जिल्हा परिषद शाळेच्या भिंतींना करंट लागत असल्याचा पालकांचा दावा। पालकांकडून व्हिडिओ बनवत मुख्यमंत्र्यांना भावनिक साथ। मुख्यमंत्र्यांनी येऊन शाळेची पाहणी करावी पालकांची मागणी। माढ्याच्या कोंडूवाडीत नगर परिषदेच्या शाळा क्रमांक 2 ची दुरवस्था। सीजेपीच्या कार्यकर्त्यांकडून शाळेची पोलखोल। वर्गखोल्यांसमोरच दारूच्या बाटल्यांचा खच पडल्याचं चित्र।
नंदुरबारच्या मणिबेली गावातील देशातील पहिल्या क्रमांकाच्या मतदार रविता तडवी यांना अखेर न्याय मिळणार. मणिबेली गावातील मंजूर घरकुलांमध्ये रविता तडवी यांचा समावेश. TV9 मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट. जालन्याच्या वडीगोद्रीत 12 किलोमीटर चालत शेतकऱ्यांचं घागर आंदोलन. जायकवाडी धरणाच्या गल्हाटी प्रकल्पातून पाणी उपलब्ध करून देण्याची शेतकऱ्यांची मागणी. मुंबई गोवा महामार्गावर नव्यानं उभारलेल्या सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याला तडे. चिपळूणमधील सावर्डे गावात रस्त्याची दुर्दशा. वारंवार त्याच ठिकाणी रस्त्याला खड्डे पडत असल्यानं कामाच्या दर्जाबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण. सोलापूरच्या गुळसडीत बैलगाडा शर्यत संपन्न. लखन आणि चिक्या ठरले पहिल्या पारितोषिकाचे मानकरी. स्पर्धेत 378 बैलगाड्यांचा सहभाग. भिवंडी शहरातील मुख्य रस्त्यांच्या अंतर्गत भागांमध्ये मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य. प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्यानं गणपतीचा मुखवटा घालून व्यक्तीचं आंदोलन. जळगावच्या जामनेरमधील नेरी बुद्रुक गावात संभाजीनगर जळगाव महामार्गावर रास्ता रोको. राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांविरोधात शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक. पुणे सातारा महामार्गावर भोर तालुक्यातील सबस्टेशन आणि टॉवर लाईन हटवण्याची मागणी. खासदार सुप्रिया सुळे, संग्राम थोपटे यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांकडून रास्ता रोको आंदोलनात सहभाग. मात्र आमदार शंकर मांडेकर गैरहजर. नगर मनमाड महामार्गासाठी अनोखं आंदोलन. सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांचा सावळी विहीर ते अहिल्यानगर अर्धनग्न होत पायी प्रवास. रखडलेलं काम आणि निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत लक्ष वेधण्यासाठी आंदोलन. मावळ तालुक्यातील क्षेत्रीय कृषी अधिकाऱ्यांकडून शासनाच्या नव्या आकृतीबंधाविरोधात आंदोलन. 17 वर्षांनंतर जाहीर झालेल्या कृषी विभागाच्या आकृतीबंधात क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण न झाल्याचा आरोप. मागण्या मान्य न झाल्यास 4 सप्टेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा. हिंगणा MIDC परिसरात महिंद्रा कंपनीच्या कामगारांचं आंदोलन. PF, रविवारची सुट्टी, कामगार सुरक्षा आणि इतर मागण्यांसाठी आंदोलन. सोलापूरमध्ये 9 सप्टेंबरला सकल मातंग समाजाचा महामोर्चा. अनुसूचित जातीतील उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ मोर्चा. आरक्षणाचं उपवर्गीकरण तातडीनं लागू करण्यासाठी मोर्चा. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मोर्चाला सुरुवात होणार. सिंधुदुर्गमधल्या घोडगे ते सोनवडे घाट रस्त्याला केंद्र सरकारचा ग्रीन सिग्नल. अनेक वर्षांपासूनचं सिंधुदुर्गकरांचं स्वप्न पूर्णत्वास येणार. आमदार निलेश राणे यांची माहिती. पालघरच्या मोखाड्यात धार्मिक भावना दुखावणं आणि धर्मांतराचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून 22 महिलांविरोधात गुन्हा दाखल. वाकडपाड्यात 18 वर्षीय तरुणाला धार्मिक पुस्तक वाटून वाचनानं आजार बरे होतील असा दावा केल्याचा आरोप. या प्रकरणाचा मोखाडा पोलिसांकडून तपास सुरू. भिवंडीतील दिंडीगड मारहाण प्रकरणी सकल हिंदू समाजाचं पोलिसांना निवेदन. स्थानिकांना मारहाण करणाऱ्या मुस्लिम तरुणांवर कारवाई करण्याची मागणी. लातूरच्या निलंग्यात कोकळगाव ग्रामसभेत राडा. घरकुलांचं वाटप आणि विकास निधीच्या वाटपावरून वाद. ग्रामसभेत शिवीगाळ, धक्काबुक्की आणि हाणामारी. यवतमाळच्या चिखलगाव ग्रामसभेत गोंधळ. उपसरपंचानं पोलिसांसमोर ग्रामस्थांच्या हातातील माईक हिसकावून फेकल्याचा आरोप. प्रश्नांना बगल देत सरपंच उपसरपंचानं ग्रामसभा सोडल्यानं ग्रामस्थांचा बहिष्कार. कोंबड बाजारावर भंडाऱ्याच्या गोबरवाही पोलिसांचा छापा. 7 दुचाकींसह 13 जणांना अटक. कारवाई दरम्यान 2 फरार. बेकायदेशीर सिझेरियन आणि निष्काळजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याप्रकरणी लातूरमधील एका महिला डॉक्टरवर पोलिसात गुन्हा दाखल. शासकीय नोकरीत असताना खासगी दवाखाना उघडून रुग्णांच्या जीविताबाबत हलगर्जीपणा बाळगल्याचा आरोप. छत्रपती संभाजीनगरच्या पाचोड ग्रामीण रुग्णालयातील फायर सेफ्टीवरच प्रश्नचिन्ह. रुग्णालयातील आग विझवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याच्या टाक्या चक्क रिकाम्या. यासाठी जबाबदार असणाऱ्यांवर प्रशासनानं कारवाई करावी. नागरिकांची मागणी. अकोल्यातील मुन्ना जाधवच्या हत्येचा व्हिडिओ समोर. मुन्नाच्या 3 मित्रांनीच केली होती हत्या. पोलिसांकडून तातडीनं तपासाची चक्र फिरवत 3घांना अटक. जळगावच्या अंमळनेरमधील कंधेरी गावात बोरी नदीत पोहायला गेलेल्या 12 वर्षीय मुलाचा मृत्यू. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यानं मुलगा पाण्यात बुडाल्याची माहिती. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. परभणीच्या पेडगाव शिवारात शेती साहित्य आणि सोलार पंप चोरणाऱ्या 3 आरोपींना पोलिसांकडून अटक. आरोपींकडून याआधी केलेल्या 5 गुन्ह्यांची कबुली.
जालना शहरातल्या विविध भागात घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये फरार आरोपीला अटक। सदर बाजार पोलीस पथकाची कारवाई। चोरीच्या 3 मोटरसायकल जप्त। साताऱ्याच्या फलटण इथल्या सोमवार पेठेत गांजा विक्री करणाऱ्या दोघांना अटक। आरोपींकडून 3 किलो 930 ग्रॅम गांजा जप्त। स्थानिक गुन्हे शाखा आणि भुईंज पोलिसांची कारवाई। जळगाव बसस्थानकात प्रवाशांचे दागिने चोरणाऱ्या 2 महिलांना अटक। उषा चंदन ससाने आणि अनिता विजय ससाने अशी अटकेतील 2 महिलांची नावं। दोघींकडून 1,05,000चे दागिने हस्तगत। गोंदियाच्या देवरी शहरातील धुकेश्वरी मंदिर परिसरात राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक। अपघातात 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू।